लेकिन पहला दो गेंद मैच का कर देगा कुछ समय के लिए पर्दाफाश है। दो विकेट देखिए जहां पर है और सलामी बल्लेबाज के रूप में मैदान के ऊपर है। नक्कीच बाबूशा हवेचा वेग देखील आपण पूर्वेकडून पश्चिमेला आहे म्हणजे उजव्या हाताच्या फलंदाजीचा अनुकूल नाही पण श्रवण ठाकूर सारखा एक अतिशय आक्रमक फलंदाज या आधीच्या सामन्यामध्ये 18 धावांची वादळी ताबडतोब खेळी केली होती तो गोलंदाजी मार्कर विराज येतोय ज्या विराज ठाकूरने सकाळचा सामना जिंकून दिला होता तो विराज ठाकूर आता काय करतो बच्चा स्ट्रायकिंगला फलंदाज आपण पाहू शकता यावेळेला करण। तो चलिए करण को यहाँ पर देखिए पूरी तरह से बरसना होगा, सपना नहीं दिखना होगा, खुली आंखों से यहाँ पर आक्रमक करना होगा। थँक्यू पंडित वजे साहेबांकडून 500 रुपये प्रत्येक। राहुल आपण बघितले तर बाबूशा आता 3 ठाकूर खेळाडू मैदानात आहेत। बिल्कुल बिल्कुल बहुत खतरनाक होने वाला है मैच। हो अतिशय सुरेख गोलंदाजी ऑन साइडला खेळायचा होता पहिला चेंडू तू विकेट देखील गेला विपक्ष संघाचा पण आता पहिला चेंडू डॉट जातोय काय मैच होणार आहे बाबूशाही। बिल्कुल बिल्कुल बालू सर डॉट गेंद कम खेलना होगा, लेकिन डॉट गेंद देखिए मैं हमेशा कहता हूँ कोरोना वायरस के जैसे मारता है कम, डराता है ज्यादा, कहीं आपको क्वारंटाइन में ना ले ले और कहीं आपको मजबूर ना करते विकेट डालने के ऊपर, लेकिन सही यहाँ से देखिए आत्मविश्वास तो दिखाना होगा। और ये चलिए यहाँ पर यही बात कर रहा था आपको मुश्किल में ना डाल दे, लेकिन मेरी ये समझ में नहीं आया जो कि श्रवण बात करेंगे पिछले मैच में अच्छे बल्लेबाजी किए थे, लगातार चौके दागे थे, उन्हें स्ट्राइक पर क्यों नहीं रखा। नक्कीच बाबूच्या कुठेतरी गेम प्लॅन असा श्रवणला स्ट्राईक आले आता येणारे 4 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे 17 कोणासाठी खतरा ठरतो पाहायचंय कारण सर्व संघाचे खेळाडू मेहनत करतायत निमिल 11 संघ त्यांना माहिती आहे करो या मरोची स्थिती आहे इथून मारा किंवा मारा असं समीकरण है। तो चलिए यहाँ पर श्रवण स्ट्राइक पर है, भालूपल्ली सर कहते हैं ना कश्ती कहीं भी डूब सकती है और तकदीर किसी वक्त भी बदल सकती है, अपना मोबाइल मत ऑफ करना गुरु क्योंकि ये मानपड़ा प्रीमियर लीग है, ये मैच का रिजल्ट कभी भी बदल सकती है। नक्कीच नक्कीच बाबूशा अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे 4 चेंडू 17 श्रवण हा चेंडू व्यवस्थित मिडल होत नाहीये चेंडू दबे कार्पेटवर वाढीसला मारला क्षेत्रशा डीप पण आला चेंडूला उचलतोय थोडासा फॉर्मलिंग झाला यावेळेला निमिल थोडासा फॉर्मलिंग होतोय 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत 3 चेंडू आणि धावा हव्यात आता आपण पहिले तर तो चलिए यहाँ पर 3 रन बनाए बालू सर, सिंगल डबल से काम चलने वाला नहीं है, मैं पहले ही बता चुका हूँ आपको, देखिए मुकाबला जीतना ही तो फिर बड़ा शॉट है, कहते ना कौवा जितना मर्जी वॉशिंग मशीन से नहा ले वो सफेद नहीं दिखेगा, अब सिंगल डबल से जितनी भी कोशिश कर लो आपको ये मंजिल नहीं मिलेगा। हा चेंडू पुन्हा ऑन साइडला खेळायचा कार्पेट ड्राइव बघायला मिळाला चेंडू जातो मिड विकेटला रोशन येतोय बघा रोशन पहिला टोपी सांभाळतो नंतर चेंडू पकडतोय टोपी महत्वाची नाहीये रोशन चेंडू पकडणं फार महत्वाचं आहे 2 धावसंख्या पुढे सकते धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 5 धावा बाबूशा चेंडू झालेत आतापर्यंत विचार केला तर आता 2 चेंडू आणि धावा हव्यात तर आपण विचार केला तर आता 13 धावांची गरज आहे। क्या बालू सर यहाँ पर अगर 2 छक्का लगता है तो क्या मुकाबला बराबरी के ऊपर सुपर ओव्हर आपण बोलले जर पण इथे कंपल्सरी चेसिंग आहे सुपर ओव्हर देखील होणार नाही आणि अशा तऱ्हेने आता सामना पूर्णपणे झुकलाय अनिल मोहिते 11 संघाकडे काय गोलंदाजी केली विराजने अप्रतिम गोलंदाजी। हाँ बिल्कुल बिल्कुल सर, मैं निमित का निश्चित रूप से तारीफ करना चाहूंगा जो उन्होंने इनिंग्स खेले यहाँ पर वो काबिल तारीफ इनिंग्स था। देखिए पहली बात करेंगे ना 3 गेंद के ऊपर 5 रन आया था, उसके बाद देखिए आखिरी के देखिए 3 गेंद के ऊपर उन्होंने 10-12 रन बना लिए, यानी आखिरी 2 गेंद के ऊपर 1 छक्का 1 चौका। नक्कीच विराज अपयशी ठरला बाबूच्या फलंदाजीत पण गोलंदाजीत 10 का दम दाखवलाय विपक्षी संघाच्या फलंदाजांना मात्र धावा मिळून देत नाहीये आता 1 चेंडू आणि धावा हव्यात आपण बोलले तर आता 12 धावेंची गरज आहे। थोड़ी निराश रहेंगे यहाँ पर संकेत 11 टीम, देखिए अच्छा प्रदर्शन पिछला मैच देखिए मुकाबला जीत कर आए थे। अरे बाबा क्षेत्ररक्षण नाही लावलं तरी चालेल विराज आता 12 धावा पाहिजेत फक्त तुम्हाला नो आणि वाईट चेंडू टाकायचा नाही षटकार मारला तरी 6 धावेने तुम्ही जिंकाल। विराज गोलंदाजी मार्को सायकला करण तो गुड बॉल फलंदाज बाजूत इथे सुरेख गोलंदाजी अशा विजय होतोय अनिल मोहिते संघाचे अभिनंदन काय बॅटिंग केली काय गोलंदाजी केली बाबूशा मार द मॅच आपण मार द मॅच नाहीये पण मार द मॅच असते तर बाबूशा आपल्याला देखील प्रश्न पडला असता की विराजने देखील चांगली गोलंदाजी केली होती। कृष्णा धोत्रे कडून निमिलला 1000 रुपये पार्श्व केले निमिल या बिल्कुल बिल्कुल सर, निमिल की बात करेंगे तो कमाल के बल्लेबाजी उन्होंने दिखाई यहाँ पर, जितनी भी तारीफ करो उतना ही कम। तो चलिए बालू सर यहाँ से टॉच करके लीजिए।
तर निमिलसाठी पारितोषिक आलेले कृष्णा धोत्रे यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आलेले. निमिल या. नरेश थांबा जरा, टॉसचं ते काम चालू आहे ते उडू दे, आम्हाला बक्षीस तर देऊ दे. सुमनाथ वजी साहेबांना विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते आपण खेळाडूला पारितोषिक द्यायचंय, कॅश प्राइज द्यायचंय. निमिल वेल प्लेट. निमिलशी देखील आम्ही थोडं संपर्क साधू आता. वेल प्लेट निमिल, अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन निमिल. निमिल पहिल्या चेंडूवरती विकेट गेला होता आपण, आणि त्यानंतर तुझ्या मनात काय चाललं होतं? पहिला विकेट गेला तेव्हा दबाव आलेला, नंतर मग रोशन बोलला का स्ट्राईक तुला ठेव, तू मारशील, म्हणून स्ट्राईक घेतली ना, मारल्या. तर नक्कीच विराज, आपण जर फलंदाजीला अपयशी ठरला, गोलंदाजी तुम्ही त्यांच्याकडे दिली, तुम्हाला विश्वास होता की विराज तुम्हाला सामना जिंकून देईल? हो, नक्कीच विश्वास होता, कारण मागच्या सामन्यात त्यांनी 2 ओव्हर 9 रन काय 8 रन किती दिली, 4 विकेट काढले, म्हणून त्यांना दिली, विश्वास दिला. तर बेस्ट ऑफ लक निमिल. तर लगेच आपण टॉस करणार आहोत. तर रोशन ठाकूर आणि निलेश वजे या टॉस साठी 5 मिनिटं देऊ तुम्हाला, टॉस तर करूया. चला, अनिल मोहिते विपक्ष स्वर्गीय दीपक म्हात्रे प्रतिष्ठानमध्ये टॉस केला जाणार आहे. दोन्ही संघांसाठी फार महत्त्वाचा सामना, सेमीफायनल. जिंकेल तो संघ फायनल मध्ये पोहोचेल. चला लवकर या. स्वर्गीय दीपक म्हात्रे प्रतिष्ठान विपक्ष अनिल मोहिते मध्ये आपण सामना पाहणार आहोत. चला या लवकर टॉस साठी. अनिल मोहिते संघाचा संघनायक, स्वर्गीय दीपक म्हात्रे प्रतिष्ठान संघाचे कॅप्टन निरीक्ष या. चिराग पण येत आहेत, क्या बात आहे. चिरागची 2 षटकात फार महत्वाची असणार आहे. चिराग नव्हता सकाळपासून, पण आता आलाय. ग्रामीणचा बाहुबली देखील संघामध्ये वापसी करतोय. त्या संघाची देखील ताकद वाढणार आहे. अष्टपैलू कामगिरी होणार आहे. चला चिराग या. चला निलेश या. निमिल, अनिल मोहिते संघाचे संघनायक रोशन या. दोन्ही एकाच गावचे कॅप्टन आहेत. चला टॉस करायचंय. तर मी सोमनाथ वजे साहेबांना विनंती करतो, आपल्या शुभास्ते टॉस करायचंय. मॅच किती होते सर आम्हाला सांगायचे? बघा प्रवीण, जरा आम्हाला सांगा किती ओव्हर मॅच आहेत, फायनल डिसिजन सांगा. निलेश 3.5 झाले आहेत. 4-4 षटकांचा सामना असणार आहे. बघा आयोजकांचा निर्णय आलाय, टॉस करायचंय. तर टॉस केला जाणार आहे. सेमीफायनलचा सामना. चला उडवा टॉस. काटा काटा आलाय, तर टॉस जिंकलाय. निलेश, काय डिसिजन असणार आहे? तेव्हा पोरांना विचारायला लागेल की फिल्डिंग यायची की बॅटिंग करायची. थँक्यू. डिसिजन पेंडिंग ठेवलं म्हणजे खूप चांगलं उपन्यास दिलं. तो चलिए वक्त ज्यादा मत लीजिए, 4 ओवर का मैच है. अगर समय बचता है तो फाइनल मैच 5 ओवर का देखने को मिल सकता है. 4 ओवर का मैच है. यहाँ पर देखिए 2 मैच काफी जल्दी आपको समाप्त करना होगा. तो चलेंगे अपने पहले सत्र के लिए फिर से एक बार रोशन जी संते. देखिए उनकी उंगली पे चोट लगी है, उसके बावजूद भी देखिए जो टेनिस क्रिकेट से प्रेम है, आयोजन करता हूं से प्रेम है,
उस चीज को यहाँ पर निभाते हुए अमर ठाकुर, देखिए बाहुबली जिनका जिक्र हम कर रहे थे कुछ समय पहले, और वो निश्चित रूप से मैदान के ऊपर यहाँ पर आ चुके हैं। तो चलिए यहाँ पर देखिए वक्त जा रहा है, फिर से 4 ओवर कहीं फाइनल 3 ओवर ना बन जाए। तर फलंदाजी स्वीकारलेली आहे। तर इन्व्हाइट केलंय स्वर्गीय अनिल मोहिते 11 या टीमला शतकक्षण करण्यासाठी। तर विनंती आहे स्वर्गीय अनिल मोहिते 11 या टीमला की आपण शतकक्षण लावून घ्यायचं आहे। 4 षटकांचा सामना असेल। पहिली सेमीफायनलची मॅच तुमच्या समोर येतोय। दीपक दादा प्रतिष्ठान विपक्ष स्वर्गीय अनिल मोहिते 11 या दोन टीम मध्ये। तर विनंती आहे स्वर्गीय अनिल मोहिते 11 या टीमला की आपण शतकक्षण लावून घ्यायचं आहे। पहिली सेमीफायनल तुमच्या समोर येते। स्वर्गीय अनिल मोहिते 11 विपक्ष दीपक दादा प्रतिष्ठान या दोन टीम मध्ये सामना 4 षटकांचा असेल, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे। तर तोही शतकक्षण लावून घ्या प्लीज, विनंती असेल। जास्त वेळ आपण घेऊ नका, अन्यथा कमी षटकांचा सामना खेळावा लागेल या दोन्ही संघांना। तर सन्माननीय अरविंद वत्रे काका यांना विनंती असेल आपण देखील यायचं आहे व्यासपीठावरती। तर सामना सुरू होतोय स्वर्गीय अनिल मोहिते 11 विपक्ष दीपक दादा प्रतिष्ठान या दोन टीम मध्ये। त्वरित शतकक्षण लावून घ्यायचं आहे, विनंती असेल स्वर्गीय अनिल मोहिते 11 या टीमला। जास्त वेळ आपण घेऊ नका, सामना 4 षटकांचा असेल, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे। शतकक्षण लावून घ्यायचं आहे स्वर्गीय अनिल मोहिते 11 या टीमला। विनंती आहे की आपण त्वरित शतकक्षण लावून घ्यायचं आहे। दीपक दादा प्रतिष्ठान आणि स्वर्गीय अनिल मोहिते 11 या दोन टीम मध्ये सामना सुरू होतोय। जो संघ जिंकेल तो संघ मानपाडा प्रीमियर लीगच्या अंतिम फेरीमध्ये प्रवेश करेल, यासाठी हा सामना सुरू होतोय आणि 4 षटकांचा सामना असेल, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे। विनंती असेल प्रेक्षकांना की आपण थोडस बाजूला व्हायचं आहे, कारण की महत्वपूर्ण सामना सुरू होतोय आणि या दरम्यान सन्माननीय कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे कार्यकुशल कार्यसम्राट नगरसेवक
कुणालदादा पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. मानपाडा प्रीमियर लीग मध्ये साहेबांचं हार्दिक हार्दिक स्वागत. तर पारितोषिक आहे वत्रे काका यांच्याकडून 25 धावा जो कोणताही फलंदाज बनवेल त्यासाठी 2000 रुपयांचं कॅश प्राइज आहे आणि अर्धशतकासाठी 5000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. 3 षटकारांसाठी 1000 रुपयांचं कॅश प्राइज आहे आणि 3 चौकारांसाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सन्माननीय कुणाल शेठ पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे. मानपाडा प्रीमियर लीग मध्ये साहेबांचं हार्दिक हार्दिक स्वागत. साहेबांच्या माहितीसाठी सामना सुरू आहे. मानपाडा प्रीमियर लीगचा पहिला सेमीफायनलचा सामना दीपक प्रतिष्ठान विपक्ष स्वर्गीय अनिल मोहिते 11 या दोन टीम मध्ये. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. या सामन्यासाठी सामना सुरू होत आहे आणि सामना फक्त 4 षटकांचा असेल. तर दीपक प्रतिष्ठान या टीम साठी पारितोषिक आहे. रोशन ठाकूर सज्ज होते गोलंदाजी मार्क वरती. 55 षटक सामना सुरू होतोय. गेम ऑन लेट्स प्ले. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. या सामन्यासाठी निलेश शिवाजी फलंदाजीसाठी सज्ज होत आहे. यावी सुरेख टायमिंग निलेश शिवाजीच्या बॅट मध्ये येतोय. लॉंग लॉंग बिग वे माइटी ह्यूज मॅक्सिमम षटकार. दिली संख्या 6 धावा धावफलकावरती आहे. पहिल्या चेंडूवरती स्वागत केलं षटकाराने रोशन ठाकूरचं. फलंदाज निलेश वजेने षटकाराला राऊंड विकेट. अजून एक चांगला चेंडू आपण पाहतो. ब्लॉकरचा वापर केला होता. एक धाव कंप्लीट. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 7 धावा धावफलकावरती आहे. डीजे मास्टर थोडस विनंती असेल थोडस व्हॅल्यूम द्या. हालो चेक हालो हालो चेक हालो हालो चेक हालो. थँक्यू. धावसंख्या आहे धावफलकावरती 7 धावा. या दरम्यान सन्माननीय रिंकूबाई जयस्वानी साहेबांनी देखील आगमन झालेलं आहे. त्यांचे देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत या मानपाडा प्रीमियर लीग मध्ये. राऊंड विकेट. यावेळी अजून एक चांगला स्ट्रोक आपण पाहतोय आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. क्रिकेट मधला सेफ फटका, क्रिकेट मधला देखना फटका. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून षटकार. ज्याप्रमाणे निलेश शिवाजीने षटकार ठोकला त्याचप्रमाणे अमित मात्रेच्या बॅट मधून हा षटकार येतोय. धावसंख्या 13 या आकड्यावरती. 13 धावा धावफलकावरती आहेत. यावेळी स्कॉट बेंच अपील आणि फलंदाज बाद. बिग विकेट डाऊन. अमित मात्रे बॅक टू द पवेलियन. पहिला मोठा धक्का बसतोय दीपक प्रतिष्ठान या टीमला. सो मच. क्या बात है डीजे मास्टर. अप्रतिम संगीत आपण पाहतोय आपल्या व्यासपीठावरती. सन्माननीय कुणाल शेठ पाटील साहेब उपस्थित आहेत आणि त्यांच्या नावाचं गुणगान गाणार हे गीत. धावसंख्या आहे धावफलकावरती 13. 1-13 अशी धावसंख्या आपण पाहतोय स्वर्गीय दीपक प्रतिष्ठान या टीमची. यावेळी बॅकफूट वरती आले. बॅकफूट पंच. सुरेख टायमिंग. गॅप शॉट सिलेक्शन. स्किलिंग शॉट. टेकिंग गॅप. चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर. सीमारेषेच्या बाहेर. चौकार.
सुनील पवार साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. मनपाडा प्रीमियर लीगचं हे भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय. क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा आपण अनुभवतोय. स्विच हिट, सुरेख टायमिंग, एक धाव तर कंप्लीट केली आहे, दुसरी धाव देखील पूर्ण होते. तिसऱ्या धावचा प्रयत्न असेल, फंबल होतोय, खराब क्षेत्ररक्षण, 3 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि धावसंख्या 3 ने पुढे सरकेल. 20 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्वर्गीय दीपक दादा प्रतिष्ठान या टीमची धावसंख्या आहे 1/20. अप्रतिम सुरुवात केली आहे या मैदानावरती दीपक दादा प्रतिष्ठान या टीमने आणि पहिल्या षटकामध्ये 20 धावा धावफलकावरती. कारण की त्यांना देखील माहिती आहे 4 षटकांचा सामना आहे, त्यामुळे जास्तीत जास्त धावा बनवाव्या लागतील. स्वर्गीय अनिल मोहिते 11 या संघासमोर चांगलं टार्गेट सेट करावं लागेल. त्याच उद्दिष्टाने पहिल्या षटकामध्ये 20 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 20 धावा. खूप चांगली सुरुवात केली या मैदानावरती आपण पाहतोय ती म्हणजेच दीपक दादा प्रतिष्ठान या टीमने. या संघाचे पुरस्कर्ते आहेत सन्माननीय महेंद्र दादा म्हात्रे साहेब. त्यांचा हा संघ आपण पाहतोय नांदिवलीचे समाजसेवक उद्योजक आहेत, त्यांनी हा संघ पुरस्कृत केलेला आहे. तर दुसऱ्या बाजूला नंदू मोहिते साहेबांचा संघ आहे, तो म्हणजेच स्वर्गीय अनिल मोहिते 11. 4 षटकांचा सामना आहे, सामना स्पीडअप करायचा आहे. विनंती असेल वेळेच्या बाबतीमध्ये आपण सहकार्य करायचं आहे. वेळेला खूप किंमत असते, प्लीज वेळेच्या बाबतीमध्ये आपण सहकार्य करा. विनंती असेल स्वर्गीय अनिल मोहिते 11 या टीमला. गोलंदाज सज्ज होतोय निमिल मोहिते या दुसऱ्या षटकामध्ये. यावेळेस लाईन पाहावी लागेल. पंच आमच्याकडे वाईट आहेत, पंचांचा इशारा येतो वाईटचा. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 21 21 धावा धावफलकावरती आहेत. 4 षटकांचा सामना आपण पाहतोय. मनपाडा प्रीमियर लीगचा पहिला सेमीफायनल जो संघ जिंकेल तो संघ मनपाडा प्रीमियर लीगच्या अंतिम फेरीमध्ये मेगा फायनल मध्ये प्रवेश करेल. धीरज स्विच करण्याचा प्रयत्न केला होता, धावबाची संधी होती परंतु कोणताही प्रयत्न होत नाहीये. क्षेत्ररक्षक होते इस्टर्नच्या पाठीमागे आशिष मोहिते. डॉट बॉलची समाप्ती होती, धावसंख्या स्थगित आहे 21 धावा धावफलकावरती. दुसरं षटक सुरू आहे. गोलंदाज निमिल मोहितेचं. यावेळी सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय. अफ्टरचा फटका आहे, एक धाव तर कंप्लीट केली आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 23 धावा धावफलकावरती आहेत. दीपक दादा प्रतिष्ठान या टीमची अप्रतिम सुरुवात केली, फ्लाइंग स्टार्ट केला, स्वप्न सुरुवात केली. पहिला फलंदाज हा खूप लवकर बाद झालाय आणि त्यानंतर आपण पाहतोय खूप चांगली पार्टनरशिप बनवली आहे धीरज आणि फलंदाज निलेश वजेने. संघनायक आहे निलेश वजे, मोस्टॅकिन आपण पाहू शकाल. यावेळी चांगला चेंडू, सबमरीन डिलिव्हरी, चेंडू पडल्यानंतर खाली जातोय. डॉट बॉलची समाप्ती, निर्धाव चेंडू फेकला जातोय. पहिल्या षटकामध्ये 20 धावा खर्च केल्या होत्या रोशन ठाकूरने आणि या षटकामध्ये निमिल मोहिते कमबॅक करून देतोय. 4 चेंडूंमध्ये फक्त आणि फक्त 3 चेंडूंमध्ये 3 धावा खर्च करतोय हा गोलंदाज निमिल मोहिते. राईट आर्म ओव्हर द विकेट. अजून एक चांगला चेंडू आपण पाहतोय. बॅकफूट पंच दाखवतायत. एक धाव तर कंप्लीट. चांगले क्षेत्ररक्षण, धावबादची संधी आहे आणि डायरेक्ट हिट केलंय आणि फलंदाज देखील बाद आहे. अजून एक धक्का बसतोय या मैदानावरती दीपक दादा प्रतिष्ठान या टीमला. धीरज बॅक टू द पवेलियन.
मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवतोय हा गोलंदाज आपण पाहतोय. या षटकामध्ये निमिल मोहिते संघाचा एक अष्टपैलू खेळाडू आहे. खूप चांगला गोलंदाज तेवढा चांगला फलंदाज देखील आहे. फुलटॉस चेंडू मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करू शकला नाहीये. एकदा मिळते 22च्या स्वरूपात धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 25 धावा धावफलकावरती. एक चेंडू शिल्लक आहे या षटकातील आणि 25 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल. यावेळी दीपक दादा प्रतिष्ठान या टीमची अतिशय महत्त्वाचा सामना सुरू आहे. कारण की जो संघ जिंकेल तो संघ मानपाडा प्रीमियर लीगच्या अंतिम फेरीमध्ये प्रवेश करेल. पंचांचा निर्णय अंतिम असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. निलेश वजे स्ट्रायकिंगला फलंदाज निलेश संघनायक आहे दीपक प्रतिष्ठान या टीमचा. एक चेंडू शिल्लक आहे या षटकातील. 4 षटकांचा सामना आहे. यावेळी लाईन पाहावी लागेल. पंच आमच्याकडे वाईट आहेत. पंचांचा वाईटचा येतोय. अवांतर 10 मिनिटाची नवरी धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 26 धावा धावफलकावरती आहेत. क्रिकेटचा दैदीप्यमान सोहळा आपण अनुभवतो या मैदानावरती. भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. मानपाडा प्रीमियर लीगचं हे भव्य दिव्य आयोजन एक चांगलं व्यासपीठ निर्माण करून दिलंय सन्माननीय दत्तात्रय वजे साहेबांनी. यावेळी ब्रेक टायमिंग शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आणि चेंडू जातोय फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर चौकार आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 30 धावा धावफलकावरती. कार्यसम्राट नगरसेवक सन्माननीय कुणाल शेठ पाटील साहेब उपस्थित आहेत. तर विनंती असेल या स्पर्धेचे प्रमुख आयोजक सन्माननीय दत्तात्रय वजे साहेबांना की आपले शुभ हस्ते सन्माननीय कुणाल शेठ पाटील साहेबांचा आपण शुभ सन्मान करायचा आहे. गोरगरिबांचे कैवारी आणि कोरोना वॉरियर कोरोनाच्या संकटामध्ये अनेक गरजू लोकांची नक्कीच आणि गरीब लोकांची यांनी सेवा केली. एकदा जोरदार टाळ्या साहेबांसाठी आणि त्यांचा आपण विशेष सन्मान करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि साहेबांचा देखील मी लाख लाख आभार व्यक्त करतोय. आपला अमूल्य वेळ दिल्या स्पर्धेसाठी. खूप चांगलं योगदान दिलं ही स्पर्धा यशस्वी बनवण्यासाठी. तसेच रिंकूजी जयस्वाल साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती असेल आपण देखील यायचं आहे आणि आपला देखील शुभ सन्मान केला जाईल. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक सन्माननीय दत्तात्रय वजे साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते रिंकूजी जयस्वाल साहेबांचा आपण शुभ सन्मान करतोय. सुनील पवार का नाव नाही माहिती. तर सन्माननीय दीपकजी पवार साहेबांचा आपण शुभ सन्मान घेऊया व्यासपीठावरती. तर या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आदरणीय दत्तात्रय वजे साहेबांना विनंती करतो की आपले शुभ हस्ते हा आपण शुभ सन्मान करायचा आहे. कारण की सामना देखील तेवढाच महत्वाचा सुरू आहे. या 2 टीम मध्ये सचिन भोईर साहेबांना विनंती असेल की आपले शुभ हस्ते हा आपण सन्मान करायचा आहे. यावेळी चांगला चेंडू आहे आणि फलंदाज बाद क्लीन बोल्ड होत आहे. अजून एक धक्का बसतोय चिराग ठाकूरच्या स्वरूपात दीपक दादा प्रतिष्ठान या टीमला. परंपरा आहे
अतिथी देवो भव, प्रत्येक पाहुण्याचं देवाप्रमाणे स्वागत करणं ही आपल्या भारतीय संस्कृती आहे आणि ती संस्कृती जोपासली जाते आयोजकांच्या माध्यमातून. तसेच सुनीलजी पवार साहेब देखील उपस्थित आहेत, त्यांचा देखील आपण शुभ सन्मान करूया आपल्या व्यासपीठावरती. पुन्हा एकदा विनंती असेल भास्करजी वजे साहेबांना की आपल्या शुभ हस्ते सुनील पवार साहेबांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत. यावेळी फुल टॉस चेंडू होता. संदीप म्हात्रे आहेत, संदीप म्हात्रे आणि निलेश वजे ही जोडी आपण पाहतोय, कारण की पहिल्या सामन्यामध्ये आजच्या दिवसातील खूप चांगली बॅटिंग केली होती. संदीप म्हात्रेने 27 धावा बनवल्या होत्या आणि ते ठरले होते मॅन ऑफ द मॅच चे मानकरी. परंतु या सामन्यामध्ये देखील खूप चांगली फलंदाजी करावी लागेल विराज ठाकूर. यावेळी स्ट्रॉंग अपील, परंतु फलंदाज बाद यष्ट्या उद्ध्वस्त, दांडी गोल. अजून एक धक्का बसतोय या मैदानावरती. संदीप म्हात्रे बॅक टू द पविलियन. खूप मोठं योगदान दिलं ही स्पर्धा यशस्वी बनवण्यासाठी. त्याबद्दल आयोजकांच्या वतीने त्यांचं देखील मनापासून आभार व्यक्त करतोय आणि साहेबांना पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा देतोय. तर नवीन फलंदाज येतोय तो म्हणजेच अनिल. सुरेख कमबॅक केलाय स्वर्गीय अनिल मोहिते 11 या टीमने. नंदू मोहिते साहेबांचा हा संघ आहे. नरेश म्हात्रे साहेबांनी ही खेळपट्टी बनवलेली आहे. गेले अनेक वर्ष आपण त्यांना पाहतोय स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकामध्ये खेळपट्टी बनवताना, आणि याही स्पर्धेमध्ये आपण पाहतोय या मानपाडा प्रीमियर लीगची ही खेळपट्टी आपण पाहतोय एक स्पोर्टिंग खेळपट्टी आहे, कारण की पहिल्या षटकामध्ये 20 धावा बनवल्या होत्या. त्यानंतर आपण पाहतोय गोलंदाजांनी वर्चस्व दाखवलंय या खेळपट्टीवरती. चांगला स्ट्रोक आपण पाहतोय, एक धाव कंप्लीट, तेवढंच चांगले क्षेत्ररक्षण. संख्या 1 ने पुढे सरकेल. 31 31 धावा फलकावरती. या षटकामध्ये आतापर्यंत 4 चेंडूंमध्ये फक्त एकच धाव खर्च केली आहे विराज ठाकूरने आणि 2 सफलता प्राप्त केल्या आपल्या टीमसाठी. 4 षटकांचा सामना आहे, त्याला देखील माहिती आहे कमीत कमी धावसंख्येपर्यंत रोखणं गरजेचं असेल ते म्हणजेच दीपक प्रतिष्ठान या टीमला. निलेश वजे यावेळेस लाईन पाहावी लागेल. पंचांचा वाईटचा इशारा येतो. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 32 धावा फलकावरती आहेत. रजनीकांत गायकवाड आणि पंचांच्या भूमिकेमध्ये आहे स्क्वेअर लेगचे पंच विशाल. हे 2 ऑफिशियल पंच आपण पाहू शकाल. यावेळी चांगला स्ट्रोक आपण पाहतो, झेलची शक्यता असेल आणि सुरेख झेल टिपलाय. फलंदाज बाद. अजून एक धक्का बसतोय. संघनायक निलेश वजे बॅक टू द पविलियन. अनंत बारको भोईर साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. साहेबांना विनंती असेल आपण देखील यायचं आहे व्यासपीठावरती. यावेळी चांगला स्ट्रोक आपण पाहतो. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव तर कंप्लीट. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. विराज ठाकूरने कमबॅक करून दिलाय. अप्रतिम गोलंदाजी आपल्या टीम साठी. अवघ्या 2 धावा 3 धावा खर्च केल्या या षटकामध्ये. इकॉनॉमिकल गोलंदाजी दाखवली आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 33 धावा. 3 धावेंचं षटक फेकलं आणि 3 फलंदाज देखील बाद केलेत विराज ठाकूर या षटकामध्ये आणि खऱ्या अर्थाने कमबॅक करून दिलाय. या दरम्यान सुस्वागतम 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 अजित पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचे देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. दक्ष परी 11 या टीमचे पुरस्कर्ते आहेत कोळेगावचे उद्योजक सन्माननीय अजित शेठ पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचे देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत.
तसेच हरी रॉय यांचं देखील आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. तर अजित पाटील यांना विनंती असेल आपण देखील यायचं आहे व्यासपीठावरती. त्यांच्या संघाला देखील इन ऍक्शन मध्ये आपण पाहू शकाल. दुसऱ्या सेमीफायनल मध्ये दक्ष परी 11 हा संघ आहे अजित पाटील साहेबांचा. नेहमीच क्रिकेटवरती खूप प्रेम असतं. कोळेगाव प्रीमियर लीग मध्ये खूप चांगला परफॉर्मन्स त्यांनी देखील केला होता आणि अजित पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे. गोलंदाज सज्ज होतं आशिष मोहिते, जे संघ मालक देखील आहेत स्वर्गीय अनिल मोहिते 11 या टीमचे. राईट मूर्ती विकेट. यावेळेस मिस्टामिक स्ट्रोक आहे, जेलची शक्यता असेल. चांगला प्रयत्न, अप्रतिम जेल, अप्रतिम, आउटस्टँडिंग, मॅग्निफिसंट, स्पेक्टेक्युलर जेल टिपलाय. फलंदाज बाद. अजून एक धक्का बसतोय स्वर्गीय दीपक या टीमला. दीपक प्रतिष्ठान या टीमची, ज्या टीमने पहिल्या षटकामध्ये 20 धाव बनवल्या होत्या, त्याच टीमला आता मात्र प्रत्येक धावेसाठी संघर्ष करावा लागतोय, प्रत्येक धावेसाठी झगडावं लागतंय या मैदानावरती. हॅट्रिकची संधी आहे. फुल टॉस, एकदा तर कंप्लीट केली. चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप मिड विकेटला आणि 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 35 धावा धावफलकावरती. मॅन ऑफ द सिरीज साठी आपण पाहतोय स्पोर्ट सायकल आहे जी आम्हाला लाभलेली आहे स्वर्गीय भरत वजे यांच्या स्मरणार्थ. आदरणीय सन्माननीय समर वजे यांच्याकडून. अजून एक चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. एकदा तर कंप्लीट आणि 2 धाव पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 37 धावा धावफलकावरती. शेवटच्या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. काय कमबॅक केलाय स्वर्गीय अनिल मोहिते 11 या टीमने. असं वाटलं होतं 60 ते 65 धावा बनवण्यामध्ये यश येईल, परंतु सुरेख कमबॅक, सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय. अजून एक चांगला स्ट्रोक आपण पाहतो की आतमध्ये आहे. करप क्षेत्ररक्षण. चेंडू जातोय वाईडिश लॉंग ऑन. सीमारेषेच्या बाहेर. संघर्षमय चौकार. सो मॅच 41 धावा धावफलकावरती. तर विनंती असेल अमर ठाकूर आपण देखील यायचं आहे टॉस साठी. दक्ष परी 11 या टीमचे संघनायक आहेत, कारण की संघनायक आलेले आहेत शरद म्हात्रे, जे गार्गी दर्श 11 या टीमचे संघनायक आहेत आणि पुरस्कर्ते देखील आहेत त्या टीमचे. शेवटचे चेंडू शिल्लक आहे. यावेळी चांगला चेंडू ब्लॉकरचा वापर केला होता. एकदा तर कंप्लीट केली आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि शेवटच्या चेंडूवरती 2 धाव मिळत आहेत आणि संघाची धावसंख्या आहे 4 षटकांच्या समाप्तीनंतर 43 धावा धावफलकावरती आणि 44 धावांचं लक्ष ठेवलंय स्वर्गीय अनिल मोहिते 11 या संघासमोर. 11.00 सरासरीने प्रति षटकामागे धावा बनवाव्या लागतील हा सामना जिंकण्यासाठी. स्वर्गीय अनिल मोहिते 11 या टीमला अतिशय महत्त्वाचा सामना सुरू आहे, कारण की जो संघ
संघ जिंकेल तो संघ मानपाडा प्रीमियर लीगच्या मेगा फायनल मध्ये प्रवेश करेल. तर यापुढील सामना असेल दक्ष परी 11 विपक्ष गार्गी दर्श 11 या दोन टीम मध्ये. तर दोन्ही संघांना एक टॉस साठी यायचा आहे. तर सन्माननीय कोळेगावचे उद्योजक आदरणीय अजित पाटील साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते हा टॉस करायचा आहे. कारण की दादांचं क्रिकेटवरती खूप प्रेम आहे. ते स्वतः क्रिकेटर आहेत. कोळेगाव प्रीमियर लीग मध्ये त्यांना आपण पाहिलं आणि त्याही स्पर्धेमध्ये आपण परी 11 आणि दक्ष 11 हे दोन संघ देखील पाहिले होते. चार षटकांचा सामना असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. आणि टॉस जिंकलेला आहे गार्गी दर्श 11 या टीमने. साहेबांना विनंती असेल आपण स्थानापन्न व्हायचं आहे. चार षटकांचा सामना आहे. टॉस जिंकलाय तर निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. तर क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. चार षटकांमध्ये समोर आपण पाहतोय ग्रामीणचा बाहुबली आहे दक्ष परी 11 हा संघ आहे. तर या संघाला किती धावसंख्या रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करू. तर मानपाडा प्रीमियर लीगचं हे भव्य दिव्य आयोजन या आयोजनाबद्दल काय म्हणणं असेल? आयोजन तर खूप सुंदरच आहे आणि पोरांनी भरपूर मेहनत घेतली या आयोजनाला. सगळ्यांचे मनपूर्वक आभार. तर शुभेच्छा असतील. माझ्यासोबत ग्रामीणचा बाहुबली आहे. टॉस गमावलाय. जर तू टॉस जिंकला असता तर तुझा निर्णय काय असता? नक्कीच आम्ही क्षेत्ररक्षण केलं असतं. परंतु आता मात्र मनाविरुद्ध आहे. फलंदाजी करावी लागेल. चार षटकांमध्ये किती धाव बनवण्याचा प्रयत्न असेल? आम्ही कमीत कमी 45 प्लस करण्याचा प्रयत्न करू. कारण की आमच्या गोलंदाजीचा ऑप्शन खूप आहेत. तर 45 प्लस करण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू. नक्कीच. तुझ्या व्यतिरिक्त असे कोणते फलंदाज आहेत ज्यांच्यावरती तुला विश्वास आहे? महेश कणे आहे, बाळदा आहे आणि बॉबी ठाकूर आहे. तर मानपाडा प्रीमियर लीग हे भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय आणि या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? एक चांगली संकल्पना आपण पाहतोय. खूप चांगली संकल्पना आहे. कारण की ज्या प्लेयर्सांना मोठे टुर्नामेंट वगैरे काय खेळायला भेटत नाही तर त्यांना आपल्या प्रीमियर लीगमध्ये असतात. त्याच्यामुळे त्यांचा परफॉर्मन्स चांगला लागेल. त्यांना मोठ्या टीममध्ये नंतर संधी मिळते. तर चांगली संकल्पना दत्तमामाची त्यांची खूप चांगली संकल्पना आहे की त्यांच्यामुळे अजून जे आहेत अंडरग्राऊंड प्लेयर आहेत त्यांना खूप पुढे खेळण्याचा प्रोत्साहन मिळतं. तर शुभेच्छा असतील दोन्ही संघांना. टॉस बॉक्स मधून माहिती टॉस जिंकलाय गार्गी दर्श 11 या टीमने आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. 44 धावांचं लक्ष्य आहे. 11.00 च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत. तर भास्कर वजे साहेबांना विनंती असेल की आपले शुभ हस्ते अनंत भोईर साहेबांचा आपण शुभ सन्मान करायचा आहे. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स जिथे सज्ज आहेत माझे साथी समालोचक बाबूशा आणि बालू पाटील सर. धन्यवाद रोशन जी. बात करेंगे यहाँ पर एक तगड़ा फाइट दर्शकों के सामने. और बाहुबली सर मैं हमेशा कहता हूँ शराब जितनी होगी पुरानी नशा उतना होगा ज्यादा. और मैदान पर जब होंगे बब्बर सर खिलाड़ी तो दर्शकों को उतना आएगा मजा. और ये मैच विशेष फाइट मुकाबला क्योंकि 44 रनों के टारगेट से. और ये टारगेट देखिए इतना बड़ा भी नहीं माना जाएगा इतना छोटा भी नहीं माना जाएगा. क्योंकि जब सेमीफाइनल पर टीम आमने सामने होते हैं ना दोनों तगड़े टीम होते हैं. और पूरी लीग मैच को जीतने के साथ साथ क्वालिफाई करने के लिए पर सेमीफाइनल में देखिए एक बड़ा संघर्ष फाइनल तक पहुंचने के लिए. तो चलिए बालू सर बात करेंगे अंपायर की तरफ से सिग्नल कहते हैं ना कामयाबी की दरवाजा होने के लिए खुलता है जो से खटखटाने की ताकत रखते हैं. क्या यहाँ पर शुरुआत ओवर में रनों की तलाश के लिए निकलेंगे दोनों बल्लेबाज. और देखिए पहला बॉल अब गेंद और स्ट्रेट ड्राइव वहां पर हल्की सी खराब फील्डिंग हुआ और ये चीज आपको सुधारना होगा. और ये चलिए यहाँ पर देखिए दूसरे बल्लेबाज को बचाने की कोशिश में दोनों बचे. ओहो नक्कीच बाबूशाही इथे क्षेत्ररक्षक एसटी रक्षकाने चूक केली. कॅप्टन आहे कारण 2 धावा मिळाल्यात कारण विकेट मिळाला असा इथे कल्पेश केणीचा. हाँ बालू पाटिल सर देखिए आपको अगर ये मुकाबला जीतना है तो फिर फील्डिंग डिपार्टमेंट ये मजबूत रखना होगा. वैसे हम कहते हैं ना ऊंट से दोस्ती करनी है तो फिर दरवाजा ऊंचा करना होगा. अगर ये मुकाबला आपको बचाना है तो 44 रन तो फील्डिंग डिपार्टमेंट ये आपको मजबूत रखना होगा नहीं तो फिर मुश्किल बनेगा. नक्कीच बाबूशाही इथे 2 धावा नाही विकेट मिळाला असता पण ते विकेट मिळत नाही. यष्टीरक्षक कॅप्टन आपण निलेश थोडीशी चूक करतोय.
चलिए 12 मैन 12 खिलाड़ी आए यहाँ पर और ये देखिए आउट ड्राइव कमाल का यहाँ पर दो फील्डर के बीच से एक आउटफील्ड देखिए कितना तेज रुकना मुश्किल तो हुआ लेकिन आखिरकार गेंद को रोका गया लेकिन दोनों बल्लेबाज को देखिए यहाँ पर 3 रन विकेट के बीच में तेज रनिंग बिटवीन विकेट से क्या कहना चाहोगे बालूपल्ली सर जिस तरह की यहाँ से शुरुआत होता हुआ तो बाबूच्या विपक्षी संघाने देखील 20 धावा कुठल्या त्यानंतर काय कमबॅक केलं अनिल मोहिते इलेव्हन संघाने असं वाटलं कुठे 60-65 धावा होतील पण त्यानंतर जबरदस्त गोलंदाजी केली परफॉर्मन्स खूप चांगला दिला क्षेत्ररक्षण असो गोलंदाजी दोन्ही डिपार्टमेंटमध्ये खूप चांगली कामगिरी केली बिल्कुल इस तरह के काम करना होगा अगर आपको फाइनल मैच तक पहुंचना है तगड़ा फाइट यहाँ पर और मैं पहले ही बता चुका हूँ कामयाबी की दरवाजा होने के लिए खुलेगा जो से खटखटाने की ताकत रखते हैं और इसलिए जगह बनाया और यहाँ पर देखिए बड़ा शॉट गिली गिली और गिली गिली चंपा खोसे रंबा गेंद गया लंबा ठोकर ठोक दीजिए बालूपल्ली सर क्या कहना चाहोगे रंबा भी खुश डगआउट भी खुश नक्कीच ओरपीत चेंडू होता आणि त्याला फेकून देतो लॉंगन सीमा रेषा बाहेर ही ताकद आहे या खेळाडूची बघा खेळाडूची बॉडी लँग्वेज बघितला खूप मजबूत आहे बाबूच्या आणि स्ट्रॉंग शोल्डर आहे त्यामुळे बॅटच्या रडार मध्ये चेंडू आला की नक्कीच तो षटकार जाणार बिल्कुल बिल्कुल देखिए बल्लेबाज तगड़े हैं और तगड़ा फाइट है और फिर से एक बार देखते हैं इस बार फील्डर स्क्रीन के नीचे हैं और यहाँ पर देखिए कहानी ऐसा हो गया बालूपल्ली सर कहते ना मच्छर ने आपको काटा ये उसका जुनून था और आपने खुजलाया ये आपका यावेळेला आशिषचं कारण जर मगाची ओव्हर पिच चेंडू टाकला तर शॉर्ट पिच चेंडूवर विकेट मिळवला आणि कौतुक करेन मी आपण त्या क्षेत्ररक्षकाचा त्यांनी खूप चांगला झेल पकडलाय बिल्कुल बिल्कुल देखिए राहत की सांस मिली होगी डीजे तो चलिए बालूपल्ली सर बात करेंगे यहाँ पर देखिए तगड़ा हुआ यहाँ पर आशीष ने देखिए पहला छक्का जिस तरह की ताकत है पूरी ताकत लगा दी थी लेकिन उसके बाद दूसरी गेंद के ऊपर फिर से बड़ा शॉट खेलने गई मैं पहले ही बता चुका हूँ कि आप बड़े खिलाड़ी तभी कहलाओगे जब बड़ा शॉट के साथ सिंगल डबल ये चीज के ऊपर भी गौर रखना पड़ता है बालू सर क्योंकि कहते हैं ना हमेशा बड़ा नौकर बनने से बेहतर छोटा सा मालिक बन जाओ अब बड़ा शॉट खेलने से हर गेंद पर जोखिम लेने से बेहतर छक्के के बाद सिंगल भी ले लेते तो बेहतर होता था बाबूच्या सिंगल डबलला फार महत्व आहे कारण मुंबईची लाईफलाईन बघितली आपण ट्रेन येते क्रिकेटची लाईफलाईन सिंगल डबल बाबूच्या बिल्कुल देखिए आज सचिन रमेश तेंदुलकर क्रिकेट के भगवान 34,357 रन बनाए उनके करियर में ऐसा नहीं कि चौके छक्के से कई सारे सिंगल डबल भी आज देखिए खारगर बात करेंगे गोल्फ मैदान के ऊपर सचिन रमेश तेंदुलकर और युवराज सिंह भी आए थे और कहीं वहां पर खिलाड़ियों ने सेल्फी निकाली उनके साथ कई सारे और ये चलिए इस बार देखते हैं टाइमिंग कितना अच्छा और टाइमिंग देखिए यहाँ पर झलक 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 दिखला जाए यहाँ पर छेरे अंपायर के अंदाज देखिए गोटी अंपायर के अंदाज आपण बघितलं की मगाशी तुम्ही म्हणाला की गोटे अंपायर हा गोटे अंपायर नाही हा लोटे अंपायर आहे चलिए गोटी अंपायर की बात का तो अलग बात है वो तो भाई काला नाग है कभी नागपुर में डसता है पिछले साल हमारे साथ नागपुर में धमाका मचाया कभी गुजरात कभी राजस्थान उनका अंदाज ही कुछ अलग है रंग काला है लेकिन वफादार है उसकी अंदाज ही हुई है लोगों को पसंद है लेकिन जो हमारे इस प्रोफेशनल अंपायर देखिए सुभाष पाटिल सर बात करूंगा और यहाँ जो हमें दूसरे अंपायर बात करेंगे तो उनके साथ परेश महाराज सर बात करेंगे परेश महाजन सर बिल्कुल उनकी भी तारीफ करना चाहूंगा बेहतर हर अंपायरिंग के हर इंसान की देखिए सोच अलग रहती है काबिलियत अलग रहती है और यहाँ पर देखिए इसे कहते हैं मारता है कम घसीटता है ज्यादा 4 रन बाबूच्या मगाशी आपण बोलले तर प्रथम फलंदाजी करताना स्वर्गीय दीपक मात्रे प्रतिष्ठानने आपण बोलले तर 20 धावा केले होते 21 धावाचं प्रत्युत्तर दिले बाबूच्या बिल्कुल बिल्कुल देखिए 21 रन हाँ बालूपल्ली सर थोड़ा डीजे मास्टर को भी मौका मिलना चाहिए नहीं तो कहीं उन्हें लगेगा कमेंट्री बॉक्स में बॉलीवुड का अमरीश पुरी ना बैठा हो बाबूच्या त्यांना चान्स देऊ आपण आता याच दरम्यान आपण तर बबनजी महाराज साहेबाला त्यांना विनंती करतो या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे बिल्कुल देखिए हमारे मेहमान यहाँ पर तशरीफ रखे हैं बालूपल्ली सर क्या कहना चाहोगे इस मेहमानों के बारे में जितनी भी मैं तारीफ करूं देखिए यहाँ पर हम सुबह से देखते आ रहे हैं हर मेहमानों का यहाँ पर आना जाना लगा है बड़ी प्रेम इस मानपुरा प्रीमियर लीग में और मैं हमेशा कहता हूँ दोस्ती रिश्ता वादा
ये कोई क्रिकेट या फुटबॉल की खेल नहीं, जिंदगी का खेल है। ग्रामस्थ मंडल बात करेंगे मानपड़ा देखिए, जिनके माध्यम से हम देख सकते हैं बड़ी आयोजन देखिए। इस आयोजन में देखिए काफी सारे मेहमान देखिए, हर इलाके से देखिए मेहमान यहाँ पर तशरीफ रखते हुए। बालू सर जितनी भी तारीफ करो उतना ही कम, इसलिए कहता हूँ बालू सर जरूरत है तुम्हारी उम्र भर के लिए, यूं जाना पल भर के लिए, और हमारे दिल में रहना, हमारे एहसास बनकर, और हमारे क्रिकेट को ऐसे आगे बढ़ाना, हमारे मुख्य अतिथि बनकर। और सभी अतिथि मेहमानों का फिर से एक बार तहे दिल से स्वागत है ग्रामस्थ मंडल से मानपड़ा प्रीमियर लीग में। बालू सर बात करेंगे यहाँ पर काफी हमला हुआ पहला ओवर में, देखिए यहाँ पर मुझे नहीं लग रहा है मुकाबला चौथा ओवर तक पहुंचेगा। निश्चित रूप से यहाँ पर कमाल की गेंदबाजी करनी होगी अगर ये मुकाबला आपको बचाना है तो। देखिए पर सिंगल बड़ी आसानी के साथ दूसरे के लिए जाना चाहेंगे इस नो तो में, और आखिरकार देखिए खराब फील्डिंग, ये देखिए खराब फील्डिंग है ना, आपको बेहतर बनाना होगा। कहते ना शेर की पूंछ में अगर आप पैर मारोगे तो पप्पी नहीं मिलेगा, बालू सर छप्पी मिलेगा। आपने बल्लेबाज को ऐसा मौका दोगे तो फिर आपको बड़ा छक्का या चौका देखने को मिलेगा। अभी तक देखिए समझबूझ का क्रिकेट से यहाँ पर स्कोर की बात करेंगे, स्कोर देखिए जाकर पहुंचा है 23 के घर के ऊपर, और दर्शकों की तादाद देखिए खचाखच लगभग 15,000 से ज्यादा। क्या कहना चाहोगे? नक्कीच बाबूशा, तिकीट नाही त्यामुळे प्रेक्षक पाहिजे तिथे बसू शकतात, आनंद घेऊ शकतात, फ्री ऑफ चार्ज सामने पाहू शकता आपण। और ये चलिए लेग भी पर अपील यहाँ पर जिसमें उत्साहित हल्की से दिखाई दी, विश्वास की कमी और बेहतर देखिए यहाँ पर दोनों बल्लेबाज के बीच में एक साझेदारी बनता हुआ। ये साझेदारी तोड़ने के लिए थोड़ा सा गेंदबाज निराश है, लेकिन उनके जो समर्थक है ना वो भी अभी तक इंतजार करते होंगे कि मेरे करण अर्जुन आएंगे, लेकिन कब आएंगे बालू पटेल सर? नक्कीच बाबूशा, आता सामना मात्र पूर्णपणे झुकत चालला अनिल मोहिते 11 संघाच्या माध्यमातून। विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागणार, इथूनही कमबॅक करू शकतोय स्वर्गीय दीपक म्हात्रे प्रतिष्ठान। चिरागला मात्र विकेट घ्यावे लागणार आहे। और ये चलिए भाई यहाँ पर मेरे करण अर्जुन आएंगे, जो एक अधूरा सपना था। करण अर्जुन तो आए, यहाँ पर विकेट मिली है, लेकिन देखते हैं आगे जाकर क्या होता है। नक्कीच बाबूशा, तो चलिए बात करेंगे निश्चित रूप से अरविंद मात्रे साहब बात करेंगे यहाँ पर से नाहरोली, उनकी तरफ से हैट्रिक विकेट के लिए 2000। देखिए क्या बात करेंगे यहाँ पर बालू पटेल सर, देखिए इनाम किस तरह के यहाँ पर लगाया जा रहा है, खिलाड़ियों का हौसला बढ़ाने के काम हो रही है। और यहाँ पर देखिए एक सेट बल्लेबाज को डगआउट का रास्ता दिखाया है आशीष। देखिए यहाँ पर एक छक्के कल्पेश, देखिए आशीष अभी तक सेमीफायनलचा सामना आहे बाबूशा, इथून जर तुम्ही जिंकलात तर एका ट्रॉफीचे हकदार होणार आहात। धावा झाल्यात आपण बोलले तर 24 धावा झाल्यात, 20 धावांची अजूनही गरज आहे। याच दरम्यान आपण तर एक जबरदस्त व्यक्तिमत्व आपण पाहू शकता, राजकुमार पाटील यांचे बाबा तुकाराम पाटील साहेबांचं आगमन होतं, आणि अजून एक सफलता, बिग विकेट बाबूशा, ज्या विकेटची तलाश होती तो विकेट मिळाला, आता प्रणीमचा विकेट मिळालाय, सामन्या निमिलचा विकेट मिळालाय, अजूनही सामन्यामध्ये कमबॅक करू शकतोय स्वर्गीय दीपक दादा प्रतिष्ठान। मी मगाशी म्हणतो बाबूशा की चिरागची गोलंदाजी खूप चांगली, आणि चिरागने जर विकेट घेतले तर 2 चेंडूवरती 2 विकेट घेतले, आणि विकेट साठी 3000 रुपये पारितोषिक गेले। बिल्कुल बिल्कुल, चिराग ने तो यहाँ पर चिंगारी लगा दी है। बालू सर जितनी भी तारीफ किया जाए उतना ही कम। मैं बता रहा था कि एक माँ का अधूरा सपना था जिस करण अर्जुन में हमेशा पुकारती रहती थी कि मेरे करण अर्जुन आएंगे, लेकिन यहाँ पर देखिए चिराग वो करण अर्जुन बनकर आए हैं। लेकिन से देखिए सामने वाला टीम भी इतना तगड़े टीम है, शायद बल्लेबाज मैदान के ऊपर देखिए अभी तक अमित केनी देखिए नई बल्लेबाजी की बात करेंगे तो अभी अभी मैदान के ऊपर उतरे हैं। नए बल्लेबाज देखिए अनिकेत बालू सर, यहाँ पर अनिकेत के लिए मैं कहूंगा थोड़ा सा मुश्किल काम है। हैट्रिक के लिए देखिए बात करेंगे यहाँ पर जो अरविंद महात्रे सर जैन की तरफ से देखिए बात करेंगे 2000 गेंदबाजों के लिए रखा गया था, और यहां से मैं कहूंगा वो काम वो मौका आ चुका है, टीम के लिए भी जरूरत है विकेट से। और ये चलिए लेट कट खेला यहाँ पर से, और सिंगल देखिए बड़ी आसानी के साथ, और फील्डिंग देखिए हल्के से खराब हुई यहाँ पर, और दूसरा लेना चाहते थे सिंगल से देखिए दोनों बल्लेबाज को यहाँ पर। चिराग की तारीफ करना चाहूंगा यहाँ पर बालू पटेल सर बिल्कुल वापसी दिलाएंगे, क्योंकि पहला ओवर में देखिए काफी रन लुटाए थे 21 रन, और यहां से देखिए केवल 4 रन कर चुके हैं। 5 गेंद में देखिए अभी तक 4 रन खर्च किए हैं। क्या कमाल की गेंदबाजी, और इस ओवर में मैं कहूंगा कहीं ना कहीं वापसी दिलाते हुए अपने टीम को। अभी भी देखिए 19 की जरूरत है। आने वाले गेंद की बात करेंगे तो यहां से 13 गेंद
और ये चलिए हल्के हाथों से गेंद को खिला, सिंगल तो बड़ी आसानी के साथ लेंगे, दूसरे के लिए जाना चाहेंगे। और यहाँ पर देखिए हल्की सी मिस फील्डिंग है और नजदीकी मामला, बाल बाल बचे यहाँ पर बल्लेबाज है। भालूपल्ली सर यहाँ पर तारीफ करना चाहूंगा गेंदबाज चिराग की, और फील्डिंग एक होगा थोड़ा सा आपको और स्ट्रॉन्ग दिखाना होगा। नक्कीच बाबूशा, आता धावा झाल्या, धावफल करते आपण पाहू शकतो, याला 27 धावा झाल्यात। अजून जर विचार केला तर 12 चेंडूंमध्ये आपण विचार केला तर अजूनही धावा हव्या त्या 17। चालेल चालेल, जाऊ शकता। तो चलिए मैदान के अंदर ड्रिंक्स हम चलते हैं थोड़ी सी डीजे मास्टर के पास, क्योंकि अभी भी जीत के लिए 17 की जरूरत है आने वाले 12 गेंद के ऊपर। कहते हैं ना, काली चुनरी और काली जुल्फे और काली रंग है कड़ाई का, पानी कम पी गुरु, ये समय है तेरी लड़ाई का। क्योंकि 12 गेंद के पे 17 रन बचाना इतना आसान नहीं रहता है टेनिस क्रिकेट में खास करके। भालूपल्ली सर क्या लगता है आपको, इस टीम में कोई अनुभव ऐसे खिलाड़ी हैं जो इस मुकाबले में वापसी दिला सकते हैं? नक्कीच बाबूशा, आता एकच पर्यंत आम्ही बघितलं तर अजून विराज यायचा बाकी आहे, रोशन आहे, पण आपण म्हणजे त्याला फलंदाजी करतो तो अमित खूप चांगला खेळाडू आहे, त्याला आता गुणवत्ता पेश करावी लागणार आहे, कारण का हा असा सामना बाबूशा, अभी नाही तर कभी नाही। इथे जर तुम्ही पराभूत झाले तर पुन्हा एकदा 365 दिवस तुम्हाला या स्पर्धेची वाट पाहावी लागणार आहे। तो चलिए 12 गेंद 17 की जरूरत है, कहते हैं ना तुझको देखेंगे सितारे तो जिया मांगेंगे, और गेंदबाज भी यहां से विकेट लेने की दुआ मांगेंगे, लेकिन अपने हाथों से ये मौका जाने ना देना, क्योंकि तेरे साथी खिलाड़ी भी तेरे चौकी छक्के की दुआ मांगेंगे। देखते हैं भालूपल्ली सर यहाँ दुआ किसकी कबूल होती है। नक्कीच बाबूशा, डू डायची परिस्थिती येऊन थेपली आहे, कारण इथून जर संघ जिंकेल तर थेट मेगा फायनल मध्ये पोहोचेल आणि ट्रॉफी आणि कमीत कमी एक रकमेचा हकदार ठरणार आहे, आपण काही रकमेचा हकदार ठरणार आहे बाबूशा। बिल्कुल बिल्कुल आसान काम नहीं है, पर थोड़ा मुश्किल काम है। 12 गेंद देखिए 17 की जरूरत है। गेंदबाजी के लिए देखिए छोटे कद के खिलाड़ी हैं आदित्य, देखिए कहते हैं ना छोटे कद के खिलाड़ी और छोटा नोट हमेशा मुश्किल समय में काम में आते हैं। तो यहाँ पर देखते हैं कितना मुश्किल समय है, क्योंकि 12 गेंद के ऊपर 17 रन बचाना इतना आसान नहीं है, लेकिन स्ट्राइक पर बल्लेबाज है कौन है, अनिकेत देखिए स्ट्राइक पर बल्लेबाज है। तो चलिए बल्लेबाजी करने वाले सिरे गोलंदाजी, डॉट चेंडूची समाप्ती बघा, लगेच चिराग सांगतात की राहू दे, तर चिरागला माहिती एक चेंडू अजून एक डॉट गेला तर आणखीन तेवढंच काम थोडंसं मुश्किल होणार आहे। तो चलिए बात करेंगे अनिकेत, देखिए यहाँ पर डॉट गेंद खेलते हुए भालूपल्ली सर जितने डॉट गेंद खेलेंगे उतना मुश्किल बनेगा। जैसे कहते हैं ना फूल से दोस्ती कर लो तो कांटों से खतरा, और शराब से दोस्ती करो तो बॉडी को खतरा, डॉट गेंद से दोस्ती करो। तीसरा अंपायर, तिसऱ्या पंचांची मागणी केली गेलेली। चलिए यहाँ पर कितने हाई वोल्टेज महाज देखिए, यहाँ पर तीसरा अंपायर की मांग किया जा रहा है। डॉट गेंद निकला, पहला गेंद चलिए प्रवीण जी वजह देखिए यहाँ पर इस मैदान के ऊपर तीसरा अंपायरिंग के काम करने के लिए। हाँ भालूपल्ली सर क्या कहना चाहोगे, प्रीमियर लीग देखिए इसके बावजूद भी यहाँ पर तीसरा अंपायर तर आपण बोललो प्रीमियर लीग आहे। एक मिनिट बघा, एक मिनिट बघा काय चालेल, काय नाही, चला सुरू करा। बघा नंतर कोणत्याही प्रकारची तुमची तक्रार ऐकली जाणार नाहीये बाबूशा, जे काय तुम्हाला आता डिसिजन घ्या। यस बाबूशा, तो चलिए चलते मुकाबला की तरफ। अभी भी देखिए 11 गेंद बचा है, जीत के लिए 17 का जरूरत है। और ये चलिए लेट कट खेला, कैच
मजा आ गया यहाँ पर बालूबाली सर, यहाँ पर इस कमाल का कैच, क्या कहना चाहोगे? जबरदस्त कॅच, कॅचेस विन द मॅचेस. काय बॅकवर्ड पॉइंटला झेल पकडलाय संदीप मात्रे गावाचा पोलीस पाटील बने, आता मात्र मैदानावर आपली दहशत निर्माण करतो बाबूशा. बिल्कुल बिल्कुल डीजे. पुरुषोत्तम मात्रे यांना विनंती करतो व्यासपीठावर या. बालूबाली सर देखिए क्या कमाल का कैच है, पुलिस पार्टी ने निश्चित रूप से उसके साथ साथ जिस तरह कैच लिए स्कोर करता है, इतना आसान नहीं रहता इस तरह के कैच लेना यहाँ पर, और इतना पेसर मैच है. देखिए यहाँ पर पकड़ो कैच जीतो मैच, और कहते ना जो पेसर को बेहतर हैंडल करता है वो ये मुकाबला जीतेगा. नक्कीच नक्कीच बाबूशा, आता 2 फलंदाज फार महत्वाचे आहेत. कॅप्टन अजूनही येणे बाकी आहे. तो चलिए कहते ना किस्मत सबको मौका देता है पर मेहनत सबको चौंका देता है. यहाँ पर देखिए मेहनत दिखाते हुए, और कहा यहाँ पर सर की बात करेंगे अनिल, और ये चलिए भाई यहाँ और एक डॉट गेंद मुश्किल बनेगा भाई. यहाँ तो डगआउट कहेगा पान खा जुल्फे बना, लेकिन शराब पीना छोड़ दे भाई. चौके लगा छक्का लगा लेकिन डॉट गेंद खेलना छोड़ दे. नक्कीच बाबूशा, आता 3 चेंडू बाकी आपण बोललेले आहेत. एकूण विचार केला तर 9 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. बाबूशा काय गोलंदाजी करतोय गोलंदाज आपण बोलले तर यावेळेला आदित्य वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करतोय. लाईन बघा बाबूशा किती चांगली, ऑफस्टम आणि ऑफस्टमच्या बाहेर चेंडूला पिचिंग करतोय. बिल्कुल बिल्कुल, छोटा तीर करता है घाव गंभीर. तो उसी तरह से 3 डॉट गेंद निकाल दिए हैं अभी तक. बाबूशा थोडासा फलंदाज शपल झाला, लगे गोलंदाज थांबला. बघा एक चांगल्या गोलंदाजाचा चांगला संकेत आहे. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. बिल्कुल बिल्कुल सर, कहते हैं ना बालूपट्टी सर, जिस पे लोग हंसते हैं वही अक्सर इतिहास रचते हैं. तो यहाँ पर किसी भी छोटा या बड़ा नहीं मानना चाहिए. क्रिकेट में देखिए खिलाड़ी यहाँ पर खुद को कैसे साबित करते हुए छोटे कद के हैं, और ये देखिए काफी कंधों का इस्तेमाल किया. और मेरे हिसाब से ये गेंद को देखिए आपको बाउंड्री लाइन के ऊपर पहुंचाना है. वाइड गेंद था लेकिन छोटा गेंद था, मौका था, इसलिए देखिए वेस्ट इंडीज के खिलाड़ी वाइड गेंद के ऊपर भी चौके छक्के दागते हैं. इसलिए देखिए T20 के 2 बार चॅम्पियन टीम है. नक्कीच नक्कीच बाबूशा, आता विराजला मात्र या चेंडूची षटकार चौकार मारण्याची सुवर्ण संधी आली होती, पण ते त्यांनी सोडून दिलाय. 28 रन बनाए हैं. देखिए अभी भी मंजिल दूर है, 16 रनों की अभी भी जरूरत है. बघा खेळाडूंना विनंती, आपण चर्चा करू नका. तुम्हाला सांगितलं होतं, त्यासाठी आम्ही 2 वेळा विनिंग थांबवली देखील होती. तो चलिए गेंद की बात करेंगे. गेंद दिख रहे हैं यहां से 3 गेंदे हुआ है, अभी भी 3 गेंद शेष है यहां से. तो चलिए गेंदबाज तैयार यहाँ पर, और कुछ भी हो सकता है. देखिए मुकाबला अभी भी बैलेंस है दोनों टीमों के पक्ष में. और ये चलिए पटकी हुई गेंद, पंच वाईडची खून करतायत. दबाव आता बाबूशा गोलंदाजावर बघायला मिळतो. गोलंदाज करतोय काय, अतिरिक्त वेगाने चेंडू टाकण्याचा प्रयत्न करतोय, त्यामुळे लाईन आणि लेंथ विसरलाय. हाँ बिल्कुल बिल्कुल बात करेंगे यहाँ पर. बालूपट्टी सर ज्यादा ताकत लगाने की कोशिश कर रहे हैं, जरूरत नहीं. अब अच्छे लाइन पकड़ के गेंदबाजी करिए. आपको बता देता हूं, देखिए हिंदुस्तान के भुवनेश्वर कुमार भले आज इंजरी है, लेकिन देखिए उनके पास गति नहीं, लाइन कितना बेहतर रहता है, इसलिए लॉन्ग टाइम से देखिए हिंदुस्तान टीम में जुड़े हैं. तो उसी तरह से आपको यहाँ पर अच्छी लाइन पकड़नी होगी, गेंदबाजी करते होगे. मोहम्मद सिराज देखिए क्यों चमके आज ऑस्ट्रेलिया दौरे में, लाइन देखिए कितना बेहतर उन्होंने पकड़कर गेंदबाजी कर रहे थे. ये देखिए यहाँ पर वाइड यॉर्कर जिसे कहा जाता है, सफल हुए थे बल्लेबाज, लेकिन मुश्किल में बनाए यहाँ पर. क्या बात आहे बाबूशा. आपण बघा रजनीकांत गायकवाडची ऍक्शन बघा, गोट्याची आठवण येते मैदानात. बिल्कुल एक अच्छे मौका है. देखिए अंपायर पे देखिए ऊंचा दर्जा दिए. इस टेनिस क्रिकेट को आसान नहीं रहता है अंपायर करना, मैं हमेशा कहता हूँ. स्कोर देखिए यहाँ पर जाकर पहुंचा 30 रन, तो अभी भी देखिए 14 का जरूरत है. क्या बालूपट्टी सर यहाँ से गेंद की बात करेंगे इस ओवर की. देखिए 2 गेंद से 8 गेंद 14 की जरूरत है. नक्कीच बाबूशा, सामना खूप जबरदस्त बघायला मिळाला. हे 2 चेंडू फार महत्वाचे असणार आहे. हे जर 2 चेंडू जर बघितलं तर इथे एकाच मोठा फटकाल तर सामना खुला आणि डॉट गेले तर मात्र सामन्यामध्ये वापसी करू शकतोय. हा चेंडू यावेळेला अपील झालंय. अच्छे डिसीजन अंपायर की तारीफ करना चाहेंगे बालू सर. देखिए पूरी तरह से गेंद के लाइन को पहचाने, ऑफ स्टंप को छोड़ता हुआ गेंद निकल रहा था. एक चेंडू अजूनही बाकी आहे. बाबूशा अजूनही 7 चेंडू 13 धावांची गरज आहे. सामना संपला नाही. काय गोलंदाजी करतोय आदित्य. अब बिल्कुल बिल्कुल 6 गेंद 13 की जरूरत है बालूपट्टी सर. ये मैच देखिए हाई वोल्टेज हो चुका है.
और यहाँ से देखिए दोनों टीम के खिलाड़ी और दोनों टीम के यहाँ पर समर्थक नाखून चुबाना शुरू कर दिए होंगे. नक्कीच बाबूशा, आपण तर आज जर चेंडू डॉट गेला तर 200 रुपये पारितोषिक असणार आहे. स्ट्राइकिंगला विराज वत्रे काका यांच्याकडून बाबूशा. बिल्कुल बिल्कुल सही समय पे उनके इनाम बख्शिश में कहूंगा यहाँ पर क्या डॉट गेंद निकाल पाएंगे यहाँ पर. ओहो, ये चलिए डॉट गेंद ब्लॉकल में देखिए, जैसे कहते हैं ना ताश का जोकर बुमराह का यॉर्कर अक्सर रिजल्ट बदल देता है मैच का, और वो देखिए यॉर्कर जो ब्लॉकल में था ब्रह्मास्त्र. नक्कीच बाबूशा, ग्रामीण मधला सर्वात आपण बघितलं तर बुंदा, त्याला बुंदा म्हणला होता आणि त्या बुंदा चेंडूचा वापर केला आणि शांत डोले फलंदाजाला भन्नाट यॉर्कर. नक्कीच बाबूशा, तर वाईड चेंडू म्हणजे कॅन्सर युक्त चेंडू. तो चलिए यहाँ पर देखिए ब्लॉकल में गेंद इतना आसान नहीं रहता है. बालूपल्ली सर देखिए अभी भी 13 रनों का जरूरत है. आप जसप्रीत बुमराह को बुलाइए, टेनिस गेंद उनके हाथों पर दीजिए, 6 का 6 गेंद नहीं डाल सकते. ये टेनिस गेंद इतना आसान नहीं रहता है, काफी फिसलता है, हाथों से निकलता है. लेदर सीजन गेंद जितना आपको आसान रहता है. तो यहाँ पर देखिए क्या कमाल की गेंदबाजी की. गेंदबाजी देखिए मैच का मैं कहूँगा थोड़ा रिजल्ट बदले हैं. 6 गेंद देखिए अभी भी 13 रनों की जरूरत है. नक्कीच बाबूशा, या षटकात फक्त आणि फक्त आपण 2 वाईड आणि 2 बॅटने फक्त धावा आल्यात. काय गोलंदाजी केली, मात्र येणारा गोलंदाजासाठी आता धावा ठेवल्या 13. तर येणारा गोलंदाज आता कशा प्रकारे गोलंदाजी करतोय बाबूशा. बिल्कुल बिल्कुल देखिए बालूपट्टी सर बात करेंगे, ये मैच देखिए पूरी तरह से कांटों का हो चुका है. यानी 6 गेंद 13 की जरूरत है, और यहाँ से दर्शकों की धड़कने भी बुलेट ट्रेन के जैसे धक 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 धक. नक्कीच बाबूशा, ब्लड प्रेशर वाढवणारा सामना आहे, बीपी वाढवणारा सामना आहे, डोकं सुन्न करणारा सामना आहे. प्रश्नचिन्ह प्रेक्षकांमध्ये निर्माण झाले आहेत. तो चलिए कहते हैं ना कश्ती किसी भी वक्त डूब सकती है और तकदीर कभी भी बदल सकती है, लेकिन मेरे दोस्तों मोबाइल ऑफ मत करना. ये मानपुरा की प्रीमियर लीग है, ये मैच का रिजल्ट कभी भी बदल सकती है. नक्कीच नक्कीच बाबूशा, बहुत तगड़ा मैच, तगड़ा फाइट. यहाँ पर देखिए 6 गेंद अभी जीत के लिए बात करेंगे 13 की जरूरत है. नक्कीच बाबूच्या पहिल्या षटकात 21 धावा आल्या होत्या. आपण स्वर्गीय दीपकदादा प्रतिष्ठानच्या 20 धावा, त्यानंतर 21 धावा प्रत्युत्तर दिला. असं वाटलं की सामना लवकर संपेल, पण काय कौतुक करेल मी चिरागचं, काय गोलंदाजी केली. कंपल्सरी चेसिंग है बाबूशा, कंपल्सरी चेसिंग आणि ड्रेसिंग हे स्पर्धेचा नियम है. तो चलिए यहाँ पर 13 रनों की जरूरत है. आपको याद दिला देता हूँ 2016 में जो हिंदुस्तान ऑस्ट्रेलिया के बीच में आखिरी वनडे मुकाबला खेला गया था, जहां पर क्लीन स्वीप का मौका था, और वहां पर देखिए मनीष पांडे को उतारा गया था प्ले 11 पर, और उन्होंने वहां पर 102 रन बनाए थे. तभी आखिरी ओवर में जीत के लिए 13 रनों की जरूरत था. MS धोनी का विकेट गिरा था, लेकिन तभी मनीष पांडे ने वहां पर हीरो बने थे, और मौका है यहाँ पर हीरो बनने का. और ये चलिए यहाँ पर 1 बाउंस लिया यहाँ पर गेंद, और उसके साथ देखिए गेंद को रोका गया जब तक दोनों बल्लेबाज 1 रन बड़ी आसानी के साथ. बालू सर क्या सिंगल रनों से यहाँ पर काम आसान होने वाला है? बिल्कुल नहीं. नक्कीच नक्कीच विराटने स्ट्राइक घेतले, आत्मविश्वास दाखवलाय बाबूशा. आत्मविश्वास आपण पाहू शकता. माणसाचे 2 गुरु आहेत, कर्म आणि अनुभव. कर्म लढायला शिकवतो आणि अनुभव जिंकायला शिकवतो. त्याचा अनुभवाच्या शिदोरीने सामना संपवतो का व्हायचा का विराज आपल्या स्टाईलने बाबूशा. बिल्कुल बिल्कुल बालू सर कहते हैं ना हारने में बुराई नहीं है, लेकिन हार मान लेने में बुराई है. तो देखते हैं यहाँ पर विराट स्ट्राइक पर रहेंगे, उनके ऊपर दबाव रहेगा. यहाँ पर आखिरी गेंद तक क्या मुकाबला को लेकर जाएंगे, या यहाँ से शुरुआत, मेरे हिसाब से यहाँ से शुरुआत कर लेना चाहिए, सर में कफन बांध लेना चाहिए. आया तो 2 गेंद के ऊपर बड़ा शॉट, फिर मुकाबला में कुछ कहानी बनेगा. अगर यहाँ से सिंगल ये डॉट निकला तो फिर बालू सर प्रेशर दबाव जो बना है वो दबाव और 2 गुना बन जाएगा. और ये चलिए पटकी हुई गेंद दिशा दिया पर कोई फील्डर नहीं, नो मैन लैंड से गेंद फाइन लेग सीमारेखा के बाहर 4 रन. नक्कीच बाबूशा, आता सामना खुला झालाय. 36 धावा झाल्यात. अजूनही विचार केला तर 7 धाव्यांची गरज. येणारे चेंडू 4. गोलंदाजाने यावेळेला शॉर्टनी चेंडू टाकला. फलंदाजाचं मी कौतुक करेल विराटचं. शपल बघा किती झाले ते बाबूशा. असं वाटलं की 6 स्टंप जरी लावले असते तरी पण हा चेंडू आपण स्टंपवर आला नसता. बिल्कुल बिल्कुल देखिए 4 गेंद जीत के लिए 7 की जरूरत है. बालूपट्टी सर देखिए एक चौका कैसे मैच को बदलता हुआ. कहती ना शराब थोड़ी पीने से किसी की याद आती है, अगर पूरी बोतल पी जाओ तो एकदम सामने आ जाती है. तो उसी तरह के मुकाबला में देखिए एक चौके ने मुकाबला को करीब लेता हुआ. अभी भी देखिए यहाँ से 3 गेंद बचा है. जीत की बात करेंगे तो यहाँ से बाबूशा 8 धाव्यांची गरज आहे. सॉरी 8 धाव्यांची गरज आहे. 8 रनों की जरूरत है, लेकिन ये चौके ने देखिए मैच का यहाँ पर 4 गेंद देखिए यहाँ पर बात करेंगे जीत के लिए. देखिए 8 रनों की जरूरत है यहाँ पर. प्रति गेंद के ऊपर बात करेंगे ना यहाँ पर देखिए 2 के अवसर से भी रन बनाते हैं तो मुकाबला जीत सकते हैं. क्या किसी ने सोचा था मैच ऐसा बनेगा गुरु, पानी में आग लगेगी और पत्थर पिघल जाएगा? क्या गेंदबाज यहाँ से मैच को बचा पाएंगे, या बल्लेबाज विराज ने जो उम्मीद दिखाया है क्या उस उम्मीद के ऊपर? और ये चलिए स्वीप खेला यहाँ पर, फील्डर को देखिए बीट किया वहां पर, और ये देखिए हल्की सी खराब फील्डिंग. प्रेशर कितनी बड़ी है देखिए यहाँ पर. दबाव बनाए बालू सर यहाँ पर, सिंगल को डबल में कन्वर्ट किया. और अभी भी देखिए यहाँ से 3 गेंद 6 की जरूरत है. नक्कीच नक्कीच बाबूशा, खूप चांगला सामना झालाय. सामना कोणी जिंको कोणी हारो, क्रिकेटचा विजय होणार आहे बाबूशा. कौतुक करेल मी स्वर्गीय दीपकदादा प्रतिष्ठान
देखील कौतुक करेल. काय फाईड बॅक दिलेत. खरं पहिल्या षटकात 21 धावा आल्यानंतर समीकरण होतं फक्त 18 चेंडू आणि 23 धावांचं. तिथून मात्र आपण बघतोय योद्ध्यासारखे लढत आहेत. तो चलिए 3 गेंद 6 की जरूरत है. अभी भी कुछ भी हो सकता है, लेकिन जब तक कहते ना सूब अभी जिंदा है, शाम अभी जिंदा है, दिल्ली कहता है कि मैच अभी जिंदा है. और ये चलिए इस बार गेंद को जाने दिया. क्या गेंद देखिए लाइन से बाहर रहा और ये चालाकी मेरे हिसाब से बल्लेबाज की तरफ से. नक्कीच नक्कीच बाबूशा. आता 3 चेंडू 5 धावांची गरज आहे. इथे मात्र एका डॉट चेंडू किंवा विकेट जर आला तर वापसी करू शकतो. विकेट मिळणार का? कारण विराज बघितलं तर जबरदस्त आक्रमक रूप धारण खेळतोय यावेळेला करून खेळतोय. कारण शप्पर बघा किती जास्त होतं बाबूशा. त्यामुळे गोलंदाज आपण काय करतोय का एक्झॅक्टली ऑप्शनच्या भरपूर चेंडू बाहेर पिचिंग करतो आणि पंच तिथून मात्र वाईट घोषित करतोय. कहते ना काबिलियत इतना बड़ा हो कि तुम्हें हराने के लिए कोशिश नहीं साजिश करनी पड़ी. तो यहाँ पर गेंदबाज ये चलिए यहाँ पर मुकाबला को कर दिया फिनिश के 47 6 रन. आपल्यासाठी 200